दरम्यान महाविकास आघाडीमध्ये बिघाडी नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यापूर्वी आज खरं तर उद्धव ठाकरे यांनी एक अतिशय महत्त्वाची बैठक घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी विधानसभेच्या संपर्क प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आणि सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत। थेट जाणार आहोत। आपल्यासोबत सध्या अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुलजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहिलं असेल विधानसभेसाठी 288 जागांची तयारी करण्याचे निर्देश उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांना दिले। आपल्या प्रतिक्रिया? असं आहे की प्रत्येक पक्ष हा सगळ्याच जागांवर तयारी करत असतो। काँग्रेसही 288 वर तयारी करत आहे, पण त्याचा फायदा महाविकास आघाडी म्हणून एक दुसऱ्याला होत असतो। आम्ही आता लोकसभा लढलो, लोकसभेमध्ये 48 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आम्ही तयारी केली, त्यांनी तयारी केली आणि मग ज्या सीट सुटल्या त्या सीटवर आम्ही एकत्रितपणे काम केलं। त्यामुळे महाविकास आघाडी ही एकत्रितपणे काम करतात। आपण पाहिलं आता विधान परिषदेमध्ये सुद्धा सामंजस्यानं जो प्रश्न सुटला, याच्या पूर्वी सुद्धा विधान परिषद झाल्या, त्यावेळेसही आम्ही कोण कुठे जिंकू शकतं, कोणाची कुठे शक्ती आहे, तर ही जी तयारी असते या तयारीतनं दोन्ही गोष्टी पुढे येतात। एक तर आपली शक्ती किती आहे, दुसरं आपण कोणती सीट लढली पाहिजे आणि तिसरं कुठे कुठे आपण एक दुसऱ्याला मदत करू शकतो। त्या अनुषंगाने करत असते, तर तो पक्ष म्हणून त्यांचा अधिकार आहे। बरं, मात्र महाविकास आघाडीमध्ये तुमचं जागा वाटपाचं सूत्र कसं ठरणार आहे? ते आम्ही तुम्हाला कसं काय सांगू शकणार? आपली स्ट्रॅटेजी कोणी कधी करत असतं का? सिटिंग गेटिंग फॉर्म्युला असतो, 2 नंबरवर किती लोक लढलेले आहेत, कुठे कोण जिंकू शकतं। आमचा उद्देश एकच आहे, या देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला नख लावणाऱ्या भाजपला, ज्यांनी शेतकऱ्यांचा अंत पाहिला, ज्यांनी युवकांचा अंत पाहिला, बेरोजगारी वाढवली, ज्यांनी महागाई वाढवली, त्यांना दूर करणे हा आमचा तिघांचाही महाविकास आघाडीतल्या पक्षांचा उद्देश आहे। आणि आम्ही त्याच्यासाठी जो जिथे जिंकू शकतो तो हा आमचा एक फॉर्म्युला आम्ही ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही काम केलं, त्याचं यश सगळ्यांसमोर दिसत आहे। बरं, अतुलजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी।